उमेदवाराची जास्त घोषणाबाजी केली। आपल्या भाजपचे सरकार आहेत, त्रिमूर्ती सरकार आहे, भाजपच्या उमेदवाराविषयी त्यांनी काय घोषणाबाजी केली नाही, याच्याबद्दल काय आपलं मन व्यक्त? काय नाही, त्यांनी सन्माननीय मुख्यमंत्री साहेब महायुतीच्या प्रचारासाठी आणते। शिवसेना असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल, तिन्ही पार्टीच्या मिळून एकत्रित महायुती असल्यामुळं ते तिन्ही पक्षाचा प्रचार केला ना त्यांनी। पण त्यांचं जास्त फोकस हे महायुतीवरच होतं। जे महायुती सरकारनं जे महाराष्ट्र राज्यभर कामं केली त्यावर त्यांनी जास्त फोकस केलं। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल, मराठवाड्याला कृष्णापर्यंत पाणी राणादादांकडून आलेलं त्याच्यावर त्यांनी फोकस केला। विकास कामावर चर्चा केली ना। आपल्याला वाटत नाही का आपल्या राणादादाविषयी त्यांनी बोलायला पाहिजे होतं, बोललं पाहिजे होतं? तुळजापूर मतदारसंघामध्ये त्यांना धोका असेल का नसेल हे त्यांनी बोलायला पाहिजे होतं का नाही? काय बोलायला पाहिजे होतं, पण ते बोलले, पण तेवढं जास्त फोकस ते अजितदादा पिंगळे यांच्यावरच केला नाही का? नवीन उमेदवार आहेत ते। राणादादा हे महाराष्ट्राचे नेते आहेत, मराठवाड्याचे नेते आहेत, त्याचं दादाची ओळख दिल्लीभर आहे, त्याचं काय नाही। महायुतीचं त्यांनी नाराजी केलाय ना। पण आता त्यांच्या समोर अपक्ष उमेदवार तगडा आहेत, काँग्रेसचे उमेदवार तगडा आहेत, रातनाथ त्यांनी खेडेपाडे पडून काढाले आहेत। आपलं काय म्हणणं आहे त्या विषयावर? किती तगडा उमेदवार असला तर इथं लोक सगळी विकासाला मत देणार। ज्यांनी काम केलेलं आहे त्यांच्यावरच लोकांचा जास्त फोकस आहे। आणि सन्माननीय एकनाथराव शिंदे असतील, सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील किंवा अजितदादा असतील, या महायुतीची कामं अतिशय चांगली आहेत, जनतेला ती आवडलेली आहेत। जनता इथं कामाच्या जोरावरच उमेदवार देणार। किती तगडा पक्ष असला इथं हवा चलत नाही, महायुतीची हवा चालणार आहे। हे प्रचार सभा आमचे कळंब मतदारसंघाचे अजितदादा पिंगळे व आमच्या तुळजापूर मतदारसंघाचे आदरणीय राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रचारात मोठी सभा होती। आणि ती सभा झाल्यानंतर आणि सभा चालू झाल्यानंतर असं एक आनंदीमय आणि एकदम प्रसन्न असं वातावरण झालेलं होतं। प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक आनंदच होता। आणि मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला विकासाच्या पलीकडे आणखीन आम्हाला विकासच करायचा आहे, आम्हाला फक्त विकास आणि विकासच करायचा आहे। आम्ही कुणाला टॉन्ट मारला नाही किंवा आम्ही कुणाची खिल्ली उडवली नाही। फक्त आमच्या मुख्यमंत्री साहेबांच्या बोलण्यामध्ये, भाषणामध्ये धाराशिव जिल्ह्याचा विकास, तुळजापूर विधानसभेचा विकास आणि कळंब धाराशिव विधानसभेचा विकास हेच फक्त आमच्याकडे ध्येय धोरण होतं। आणि ते नक्कीच आम्ही आमच्या मतदान स्वरूपी त्यांना देऊ हे नक्की आम्ही आश्वासित करत आहोत। लोकसभेमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांचे उमेदवार होते अर्चनाताई पाटील, त्यांना पराभव जावं लागलं होतं। आता येणाऱ्या विधानसभेमध्ये हेच दृश्य आपल्याला दिसून येईल का? कधीच नाही। तो आमचा एक बॅड लक होता। आणि लोकसभेला 3,30,000चा हवाडा देऊन येणारा जो तुमचा कोण अमुक खासदार होता, त्यांनी यावं कधी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांनी विचारलं का? कधी मराठा आरक्षणाबद्दल त्यांनी त्याची स्पष्ट भूमिका व्यक्त केली का? हे तुम्ही विचारावं। जनता आता समभ्रमाच्या पलीकडे गेलेली आहे। जनतेला आता पश्चाताप होत आहे की आम्ही आमचा हक्काचा खासदार निवडून देताना खूप मोठी चूक केलेली आहे। आणि आता आमच्याकडनं असं कुठलंही काय होणार नाही। आमच्या तुळजापूर मतदारसंघामध्ये आमचे आदरणीय राणादादा हेच परमनंट आमदार राहणार आहेत। आणि आमच्याकडे विकास आहे, आमचा विकास बोलतो आणि 100% आमच्या राणादादाचं सीट येणार आहे हे नक्की। आता तुळजापूर मतदारसंघामध्ये काय अपक्ष उमेदवार सुदेल रणांगणामध्ये आहेत, रातना दिवस गावपिंजी करतात, तसं आपल्या प्रचारात कसं चाललं आहे सध्याच्या? ते आता अपक्ष उमेदवार आहेत, फिरत आहेत, पण आमची यंत्रणा तर दररोज लागलेली आहे। आमचे राणादादा प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या मनामनात 5-2.5 वर्षापासून पोहोचलेले आहेत, कामाच्या स्वरूपात पोहोचलेले आहेत। ते आता अपक्ष उमेदवाराचं काय सांगू शकते, ते कुठेही फिरू शकतील, त्याचा विषय। काँग्रेसचे पण उमेदवार आहेत, त्यांनी पण आम्ही त्यांना ओळखत नाही। उमेदवार कोण आम्ही त्यांना ओळखतच नाही, कधी बघितलंच नाही आम्ही त्यांना। आम्ही कंटिन्यू आमच्या सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील आणि आमचे राणादादा यांनाच प्रत्येक ठिकाणी शेताच्या बांधावर कुणाचं नुकसान झालं असेल, कुणाचं लग्न असेल, कुणाच्या घरी, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आणि प्रत्येक वेळेला आम्ही फक्त आदरणीय राणादादांनाच बघतो। आणि ते कोण आहे समोरचे उमेदवार आम्हाला माहीतच नाही, कधी बघितलंच नाही, तर आम्हाला त्याच्याहून काय घेणं देणंच नाही ना। असे कार्यकर्ते म्हणतात की जो तुळजापूर विधानसभेचा उमेदवार आहे त्याला आम्ही ओळखत नाही। ताई, तुम्ही ओळखताच का? काँग्रेसचा जे उमेदवार आहे ते उमेदवाराला ओळखतात का? नाही ओळखत, आम्ही ओळखत नाही किंवा त्यांचं काम माहीत नाही आम्हाला किंवा काहीच माहीत नाही। आम्हाला फक्त आणि फक्त राणादादांचंच काम माहिती आहे, कारण तळागाळापर्यंत पोहोचणारं फक्त एकट्या राणादादांचंच काम आहे।
पूर्ण तुळजापूर तालुका असेल किंवा ही धाराशिव तालुक्यातली 72 गावं असतील, फक्त राणादादांनी प्रत्येकाला म्हणजे सुख देता येईल की म्हणजे अडचणीतून बाहेर कसं काढता येईल, मग त्याच्यात तेरनाथ ट्रस्टच्या माध्यमातून तर त्यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. जवळपास 1.5 लाख पेशंट आज ह्यांना माहीत नसेल पण ज्याची बायपास सर्जरी त्या ठिकाणी केलेली आहे तेरणा हॉस्पिटलमध्ये, त्या पेशंटच्या डोळ्यातून असं पाणी येतं की बाबा राणादादांमुळं मी वाचलोय. म्हणजे ही ज्या वेळेस वाक्य येतं त्यावेळेस त्या माणसाच्या मनातून दादांबद्दलचं जे प्रेम आहे ते आपोआपच व्यक्त होतं. ते काही दाखवायची किंवा हे करायची गोष्टच नाही किंवा त्यांना लोकांना सांगायची सुद्धा गरज नाही. एवढं लोकांमध्ये आत्ता पॉझिटिव्ह वातावरण आहे आणि लोकांमध्ये अजूनही दादांबद्दलची निष्ठा, दादांबद्दलचं जे प्रेम आहे ते कायमच आहे. त्याच्यामुळं दादा निश्चित 100% निवडून येणार, याच्यात काही वादच नाही त्यांचा विकास किंवा बोलतो, शंकाच त्यांचं नाही काम काही. बोलते.